नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, बहुप्रतीक्षित महालक्ष्मी सरस 2026 अवतरले आपल्या नवी मुंबईमध्ये वाशी सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये. उमेद अभियान आणि राज्य सरकारतर्फे आयोजित करण्यात येतं हे प्रदर्शन दरवर्षी वर्षातनं एकदाच येतं. ते यावेळी भरवण्यात आलं आहे वाशीमध्ये. प्रदर्शनाची जी तारीख आहे ती आहे 24 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत. वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. या प्रदर्शनामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल? ग्रामीण महिलांनी बनवलेले, हाताने बनवलेले हँडीक्राफ्ट, हँडलूम आणि कला कौशल्याच्या वस्तू सर्व काय आपल्याला एकाच छताखाली पाहायला मिळेल. 500हून अधिक स्टॉल आहे आणि खाद्यप्रेमींसाठी तर खवय्यांसाठी तर इथे मेजवानीच आहे. वाशी स्टेशनला आल्यानंतर 2 मिनिटाच्या अंतरावरती सिडको एक्झिबिशन सेंटर आहे. वातानुकूलित हॉल आहे. एक्झिबिशन सेंटर हॉल नंबर 2वरनं तुम्हाला आत जायचं आहे. पाहू शकता, इथं आपण आज जातो. 24 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन आहे. सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी, नवी मुंबई. पूर्णपणे वातानुकूलित हॉल आहे आणि प्रवेश जे आहे ते विनामूल्य आहे. आणि आता इनॉग्रेशनची तयारी चालू आहे. आपले सांस्कृतिक वाद्य इथे प्ले होत आहे. कला, संस्कृती, हँडीक्राफ्ट सर्व काय आपल्याला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहे. वेगवेगळे दालन केलेले आहेत. इथं आपल्याला आत जायचं आहे. इथे आपल्याला एक सुंदरशी रांगोळी पण पाहायला मिळते. आपल्याला आत जायचं आहे. आत येताच आपल्याला महाराजांचे दर्शन झालेले आहे. अशा पद्धतीने इकडे विविध प्रकारचे दालन इथे लागलेले आहेत. आता आपण काही स्टॉल पाहणार आहोत. नमस्कार, माझं नाव आहे योगिता अंकुश पाठक, राहणार चंदन खेळा, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर. आपण काय घेऊन आला ताई? आम्ही ही मातीची मडकी, मातीची भांडी. भांडी छोटी छोटी. काय काय आहे तुमच्याकडे? पाठ आहे, दही हांडी म्हणून सनेरी. हा, दही लावण्यासाठी. हे 150 रुपये आहे. अच्छा. हे मंडळी आहे, भजन हा. करणारी, तबला, पेटी. छान. 5 आहे. वा. 250 रुपयाला. आणि खूप सुंदर बनवलंय. हे सगळं तुम्ही बनवता? हो हो. अरे वा, छान. आणि हे पण आहे शो साठी आपण समोर ठेवू मिनिएचर आहे. हे आहे स्क्वाड. सुंदर. काय किंमत आहे त्याची? याची आहे पूर्ण 1200 रुपये. छान. सेट आहे तो 3चा. सेट आहे. अच्छा. हे आहे दिवा. अच्छा. देवापाशी आपण लावतो. हा. 70 रुपये. मातीचा दिवा आहे. मातीचा दिवा आहे. छान. हे पाहिजे देवघरामध्ये नाही का हा, बरोबर. ठेवतो. हे पाऊल आहे. अच्छा. सुंदर आहे. आणि ते पाण्याचे बॉटल्स आहेत का? पाण्याची बॉटल आहे. कशी आहे ती? 250 रुपये. हा, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना? दिवस आहे. बरोबर. सुंदर सुंदर अशा होम डेको आहे, बघू शकता तुम्ही. ह्या ताईंचं स्टॉल आहे. आणि आता कसा उन्हाळ्याचा दिवस आहे त्यामुळे मी पहिलाच स्टॉल तुम्हाला कव्हर करतोय. ताई, हे काय? हे आहे बोनसाई. अच्छा. आपण झाड लावासाठी नाही का? अच्छा अच्छा, झाडं लावण्यासाठी आहे. वास आहे. हा, सुंदर सुंदर आहे बघा. याच्यामध्ये लाईट. स्टॉल नंबर लक्षात ठेवा मित्रांनो, 165 नंबर स्टॉल आहे. आणि चंद्रपूरवरनं आलं आहे ना? 165 नंबर स्टॉल आहे. चालेल. खूप खूप धन्यवाद ताई. थँक्यू. तर माझं नाव राजश्री रडे आहे. मुक्काम पोस्ट आलोंडे, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर. माझ्या गटाचं नाव आहे वारली आर्ट आणि तसे प्रोडक्ट आहेत वारली पेंटिंग आणि वॉल पेंटिंग आहेत. पूर्ण नॅचरलमध्ये बनवलेले आहेत. तसं मी आता पेंटिंग हे कॅनव्हासवरती आहे. मांजरपाट आहे, वरती ह्या टोप्या आहेत, किचन्स आहेत. अच्छा, या वारली प्रिंट केली आहे ना? वारली पेंटिंग केली आहे. छान. आणि हे पूर्ण फ्रेम आहेत. सुंदर आहे. आणि याच्या काय किंमत काय आहे ताई? 650 पासून स्टार्ट आहे. 650 पासून स्टार्ट आहे. आणि टी कोस्टर सुद्धा आहे ना? हो. छान. सुंदर. आणि तुम्ही उमेद आर्टमध्ये आहात? उमेद हो आहे. आहे. ओके. मग तिथनं सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. खूपच सुंदर असं वारली आर्ट ताईंनी दाखवलेलं आहे बघा. आणि तुम्ही वस्त्रावरती सुद्धा हे करता का? साडी पेंटिंग पेंटिंग केलेले. तसं टी शर्ट आहेत माझ्याकडे. अच्छा, टी शर्ट सुद्धा आहेत. आणि टी शर्टची काय किंमत आहे? 550. 550. छान. म्हणजे एकदम पॉकेट फ्रेंडली आहे. तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. स्टॉल नंबर आहे 166. वारली आर्ट, पालघरहून आलेले आहेत या ताई. स्टॉल नंबर आहे 168, 168. आणि गडचिरोलीवरनं ताई आलेले आहेत. तर ताई, काय घेऊन आलात आपण? नमस्कार, माझे नाव सरिता राजेश वारके. मी तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोलीवरून, गाव माझा वासाळा. हे शोकेसच्या वस्तू आहेत, लाकडी सागवानच्या वस्तू आहेत.
हे सगळं तुम्ही स्वतः बनवता? हो. वा, खूपच सुंदर अशी कार्विंग केलेली आहे. ही लाकडावरती तुम्ही हे असं काम केलंय. हो, हाताचा आहे एकदम. हँडीक्राफ्ट आहे. आणि काय किंमत काय आहे याची? 50 पासून सुरू होत आहे ते 700, 800, 1200, 1300 अच्छा. म्हणजे 1500 पर्यंत भेटते इथे. वा, किचन सुद्धा आहे सुंदर सुंदर. हे पाहू शकता, इकडे सुद्धा आहे. खूपच सुंदर अशी कलाकृती आहे, बघू शकता. आणि ग्रामीण महिलांची ही कला कौशल्य पाहण्यासाठी तुम्ही या प्रदर्शनामध्ये नक्कीच आलं पाहिजे. 168 नंबर स्टॉल आहे, नक्की भेट द्या. 156 नंबर स्टॉल आहे कोल्हापूर. आणि कोल्हापूर प्रसिद्ध आहे कोल्हापूर चप्पलसाठी. नमस्कार, मी सेजल चव्हाण. आम्ही प्रॉपर कोल्हापूरचे आहोत आणि आम्ही कोल्हापुरी चप्पल बनवतो. तसंच आम्ही हे घरामध्ये बनवतो. अच्छा. हे सगळं तुम्ही स्वतः मोजडी- बनवता? हा, स्वतः बनवतो. हे मोजडी आहे जेंट्समध्ये. आता लग्नाचा सीझन सुद्धा चालू आहे. ही कोल्हापुरी पायतान आहे. काय किंमत आहे कोल्हापुरी पायतानाची? याची 1200 ते 1000च्या रेंजमध्ये आहे. तुम्ही म्हणजे कुर्तीवरती वगैरे घालू शकता. लेडीजचे सुद्धा आहेत ना? लेडीजचे सुद्धा आहेत. लेडीजची 550, 600 अशी प्राइस आहे. अच्छा. लेडीजमध्ये पण खूप सारे व्हरायटी आहे. हे सगळं जेंट्स आहे आणि जे इकडे लावले ते सगळे लेडीज आहेत. हे सगळं लेडीज आहे आणि सगळ्या साईज छोट्या उपलब्ध आहे. मुलांची पण आहेत हा, हे आपल्याकडे. बघा, लहान मुलांचे सुद्धा आहे बघा. शोपीस पण आहेत. शोपीस साठी पण आहेत. तर ताई, आता कोल्हापुरी चप्पल मध्ये एक आवाज येतो. हा, ती वाजणारी चप्पल ही हा. आहे. ही पूर्ण हातावरती बनली जाते. ह्याला 7 दिवस लागतात. अच्छा. हे पूर्ण डिझेल पॉलिश असतं आणि ह्याला 2 म्हणजे खूप वर्ष तरी बघायला लागत नाही. अच्छा. तुटू पण नाही शकत. कारण त्यामध्ये आवाज कसला येतो तो? त्याच्यामध्ये ते कसलं विच्चू नावाचं फळ असतं ते हा, टाकलं जातं. ते त्यामुळे टाकलं. त्याचा असा कर कर आवाज येतो. हे चालेल. का टाकलं जातं? काही असं विशेष असं आहे का? हा, एक फॅशन म्हणून ते वापरतात. फॅशन म्हणून आहे. मी असं ऐकलं होतं की पूर्वी कसं ते साप सर्प वगैरे येतात त्यासाठी तो हा, आवाज आणि त्यासाठी आवाज. त्यासाठी ते टाकण्यात यायचं असं मी ऐकलं होतं. पण आता ते खूप फेमस झालं, जगप्रसिद्ध झाले आपली कोल्हापुरी चप्पल. 152 नंबर स्टॉल आहे. नाशिकहून आलेले आहेत ह्या ताई. नाशिकहून काय घेऊन आला ताई? नमस्कार, माझे नाव प्रियंका गांगुर्डे. आम्ही नाशिक जिल्ह्यावरून आलेलो आहे. आमच्याकडे सर्व प्रकारचे कडधान्य आहे. अच्छा, काय काय घेऊन आलात कडधान्यामध्ये? गहू, बाजरी, ज्वारी, हां. तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ. वा, हे सगळं तुमच्या शेतातलं आहे? हो, सर्व आमच्या म्हणजे एकदम ऑथेंटिक आणि ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक आहे सगळं. वा. त्याचप्रमाणे गावठी तूप पण आहे. अच्छा. आपलं पापड आहे, सर्व प्रकारचे पापड आहे. हां. उपवासाचे पदार्थ आहे. हां, बरोबर. कुरडया आहे, वा. नागली पापड. आणि गुळ पण आहे ना? गुळ पण आहे, काकवी त्याच्याबरोबर. अच्छा. हे काय? काकवी. अच्छा. गुळाची काकवी. अच्छा. काय किंमत आहे गुळाची? 120 रुपये किलो. 120. आणि या तुपाची? हे 1000 रुपये किलो. 1000 रुपये किलो. वा. आणि कडधान्य कसं आहे? कडधान्य किंमत काय आहे कडधान्याची? कसं? ते 160 रुपये किलो. 160 रुपये किलो प्रमाणे. 151 नंबर स्टॉल आहे. पालघरहून आलेत या ताई. ताई, काय काय आणलेत आपण? आम्ही जांबू आणलेत. लाल. अच्छा. चिक्कू पण आणले. हे तुमच्या शेतातले? घोलवाडचे चिक्कू. वा. आमचे घोलवडचे काय किंमत आहे? हे 100 रुपये डझन आहेत. अच्छा. हा. आणि हे? लाल जांबू हे 50 रुपये आहेत. अच्छा. आणि लाल तांदूळ आहेत. हा, हे डायबिटीजसाठी चांगले डायबिटीज असतात. साठी बरोबर. चांगले आहेत. कसे आहे? हे 150 रुपये किलो. वा, हेल्दी असतात. हो ग्लुटन फ्री असतं. हो. आणि मध त्यानंतर? आहे, ही सातेरीची मध आहे. अच्छा, मध घेऊन आलेले आहे. वा. चिकूचे चिप्स आहेत. चिक्कूचे चिप्स. वा, छान. कसे आहे चिक्कूचे ही चिप्स? 800 रुपये किलो. 800 रुपये किलो. किलो. अच्छा, छान. चिकूची पावडर आहे. हा. आणि चिक्कूचं लोणचं सुद्धा आणलंय. चिकूचं लोणचं पण आहे. हे काहीतरी अप्रतिम आम्हाला पाहायला मिळालं या प्रदर्शनामध्ये, जे मुंबईवाल्यांना सहजासहजी भेटत नाही. चिक्कूचं लोणचं. चिकूचं लोणचं. काय आणि किंमत आहे याची? चिकू ह्याचे 150 रुपये 200 ग्रॅम. छान. आणि आणि लिंबू मिरचीचं लोणचं. अच्छा, विविध प्रकारची लोणची आणि सगळं घरगुती आहे. हो सर. वा. आणि हा ताईंचा नंबर आहे. 198 नंबर स्टॉल आहे. सोलापूरहून आलेले ताई. हो तर ताई, आपण महालक्ष्मी जवसमध्ये आलाय. हो, कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटतंय. खूप रिस्पॉन्स, म्हणजे मी आता नाही, माझं 3-4 वर्ष आहे अच्छा. महालक्ष्मी. रिस्पॉन्स खूप छान आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे शेंगाची आमची सोलापुरी चटणी आणि ज्वारीची आणि बाजरीची कडक भाकरी. अच्छा. हे स्पेशल हे तुमची आहे. बाजरीची भाकरी आहे. हो. आणि ज्वारीची भाकरी. आणि ही चुरा करून खातात ना? हा, चुरा करून खाऊ शकता तुम्ही. असं त्याच्यावर दही चटणी सारखं खाऊ शकता. हा. तुम्हाला कसं, आणि ते प्रवासात पण न्यायला खूप छान आहे. ही किती वेळ राहते? 6 महिन्यात टिकते ही भाकरी. 6 महिने काही सुद्धा होत नाही. काही नाही हो. ड्राय, पूर्ण ड्राय केलेली असती. त्याच्यामुळं
खराब नाही होती आणि याची किंमत काय आहे ताई? ह्याची 60 रुपयाला 5 भाकरी. वा. हो. आणि त्यानंतर तुमच्याकडे काय? माझं स्पेशल आहे शेंगाची चटणी आहे सोलापूरची, परत अच्छा. काळा मसाला आहे, जवस चटणी आहे, बाजरीच्या खारोड्या आहेत, मिक्स डाळीचे सांडगे आहेत, लाल तिखट आहे. आणि हे सगळं आमचं स्वतःचं प्रोडक्शन, आम्ही स्वतः महिला मिळून सगळं तयार करतो. स्वतः महिला बचत गट आहे ते हो, स्वतः हो, बनवतात. सगळं मिळून तयार करतो. आणि आपल्याला राज्य सरकारतर्फे उमेद अभियानातर्फे प्रदर्शन बघवण्यात येतं, तर स्टॉल सगळं फ्री ऑफ कॉस्ट असतं. हो, फ्री ऑफ. सगळी सोय छान असते, राहण्याची खाण्याची वा. सगळं छान. सोय छानच आहे. आणि उमेदमुळं कसं झालंय, महिलांना एकदम असं उमेद आली, हा, एक बोलतात प्रोत्साहन भेटले. प्रोत्साहन भेटलं आणि व्यवसायात महिला उतरायला लागल्या. इतक्या दिवस कसं येत होतं पण घरातच राहत होत्या, बाहेर तरी येतच बरोबर. नव्हत्या. पहिलं कसं होतं, स्त्री म्हटलं की चूल आणि मूल हा, बोलायचे. हा. पण आता बाहेर पडायला लागलेत महिला पण, आणि सक्षम झालेत, स्वतःच्या पायावर उभा राहिलेत. वा. ते उमेदचे ह्याच्यामुळे आभार. वा, खूप बरं वाटलं. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी पण तुम्हाला शुभेच्छा. हो, थँक्यू. 249 नंबर स्टॉल आहे, नंदुरबारवरून आलेले ताई. काय घेऊन आला ताई? लसूण आहे. लसूण आहे. ही तुमच्या गावची आहे हा, शेतातली? गावची आमची स्वतःची आहे. थोडीशी वेगळी दिसते, काय फरक आहे? आता मुंबईमध्ये आम्ही लसूण पाहतो, ती थोडीशी वेगळी असते. यामध्ये आणि त्यामध्ये काय फरक आहे? गावरानी आहे आणि सेंद्रिय खतापासून आहे. अच्छा, सेंद्रिय. म्हणजे यामध्ये केमिकल वगैरे काही सुद्धा नाही. नाहीये. नाही. अच्छा. आणि याचा काय भाव काय आहे इकडे? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. अच्छा, म्हणजे तुमची स्वतःची शेती हा, आहे? स्वतःची शेती आहे. कुठे आहे ही शेती? नंदुरबारला. नंदुरबारला वा, तिथनं तुम्ही इकडे खास गावरान लसूण घेऊन आला. लसूण घेऊन आलो. नक्की या स्टॉलला भेट द्या, कारण अशा काही गोष्टी आहेत ना महालक्ष्मी सर्वसमध्ये, जे आपल्याला सामान्य म्हणजे आपल्या मार्केटमध्ये किंवा मॉलमध्ये पाहता येत नाही. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. 199 स्टॉलवरती आलो आहे. आता जसं मुंबईकरांना सर्वांना माहिती आहे, आता सीझन चालू आहे मसाल्याचा, आणि मसाल्याच्या सीझनमध्ये मुंबईकर नेहमीच त्यांची फसगत होत असते, कारण मसाले जे आहेत ते आपल्याला ऑथेंटिक मिळत नाही. हे दादा आले. दादा, आपण कुठून आलात? आम्ही नंदुरबारहून आलेलो आहे. अच्छा, काय घेऊन आलात दादा? मिरची पावडर घेऊन आलो आहे. आमच्या नंदुरबार जिल्ह्याचे फेमस आहे मिरची पावडर. त्याच्यात पण युनिक प्रोडक्ट आहे. आम्ही उमेद गटामधून बनवलेलं आहे. यांनी बरोबर. 5G मिरची पावडर बनवलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला ॲसिडिटी होत नाही, कोलेस्ट्रॉल कमी होतो, 50% तेलाची बी बचत होते, अच्छा, आणि तरंग पण येतो आणि स्वाद पण येतो. आता म्हणजे वा. युनिक प्रोडक्ट हा. आहे. याच्यात आम्ही कलर वगैरे मिक्स काही नाही, केमिकल वगैरे काही अच्छा. नाही मग याच्यात. कसं ओळखावं सामान्य नागरिकांनी की कलर मिक्स आहे की नाही? ते आम्ही डेमो पण दाखवतो तुम्हाला. नक्कीच, आम्हाला आवडेल बघायला. हे बघा, आता तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवतो आम्ही. हां, तसंच आपल्याकडे हळदीचे पण आहे. हां. अच्छा, हळद सुद्धा आहे. हळदची ऑर्गॅनिक आपल्या घरगुती आहे. असे पाण्यात टाकून तुम्ही चेक करू शकता. हा, तुम्ही घरी पण चेक करू शकता. हे अच्छा. बघा, आता नॅचरली आहे. 5 मिनिटानंतर खाली बसेल ते. अच्छा, हे सर्व खाली बसणार. हा, खाली बसेल. जर हे तरंगत राहिलं तर म्हणजे ते कुठे काहीतरी गडबड आहे. हा, आणि मग वाटल्यास मध्ये कलर आहे तर तो कलर नॅचरली मध्ये कलर येतो. नॅचरली असेल तर ते नॅचरली हे होणार नाही. हे बघा, आता हा, पूर्णपणे खाली बसलेलं आहे, बघू शकता तुम्ही. वा, सुंदर. तसंच आता यासाठीच आपलं महालक्ष्मी सर्व्हिस ओळखलं जातं, ऑथेंटिक गोष्टीसाठी. खूपच सुंदर. वा. तुझ्याकडे आहे. तर ताई, आता मला हे सांगा, तुम्ही काय काय घेऊन आला, त्याच्या किमती काय काय? आपलं हे आहे 5G करून 5G मिरची पावडर. 5G करून प्रोडक्ट आहे. अच्छा. आपलं याला किलोला आपण 600 रुपये किलोने विकत अच्छा, आहे. वा, चांगलं आहे. FSSAI मार्क सुद्धा आहे. लॅब टेस्टिंग. लॅब टेस्टिंग लॅब केलेलं आहे, टेस्टिंग पण ते मला केलेली आवडलं. आहे. महत्वाचं म्हणजे हो. वा, हा, हे बघा, लॅब टेस्टेड आहे. बघा, लॅबोरेटरीचा रिपोर्ट सुद्धा समोर लावलेला आहे. म्हणजे खाण्यायोग्य आहे, आणि ॲसिडिटी नाही आहे, स्वाद येईल, 50% तेलाची बचत, कोलेस्ट्रॉल कमी, तरंग येईल. तर बऱ्याच साऱ्या गोष्टी या ताईंनी इकडे बॅनरवरती लिहिलं आहे. ताई, काय किंमत असेल याची? याची 600 रुपये किलो आहे. हा. आणि हळदी पावडरची 350 रुपये किलो आहे. वा, छान. आणि मसाला पण, गरम मसाला पण छान आहे. अच्छा. हा, मी घरीच बनवलेला आहे. हा पण अच्छा. छान आहे. आपलं कसं बाजारात आता मिक्स भेसळ झालेलं आहे सगळं. खूप भेसळ झालेलं आहे, बरोबर. मसाल्याचे पण सगळं तेल वगैरे काढूनच करतात, पण मी हे सगळं घरीच केलेलं आहे. वा. मग हा मसाला कोणता आहे तुमचा? हा चिल्ली पावडर आहे. हे मिरची पावडर आहे. हा. आणि हा गरम मसाला आहे. गरम मसाला. हो. मग तुम्ही असं कस्टमाइज वगैरे बनवून देता जर कोणाला काही ऑर्डर रिक्वायरमेंट आली असेल? तर आम्ही घरी समजा कोणाला मालवणी मसाला हवा आहे,
कुणाला जर घाटावरचा हवा आहे चालेल तर ऑर्डर आली तर 5 किलो 10 किलो तुम्ही बनवून देऊ बनवून शकता. हो बनवू शकतो. वा छान. मग तुम्ही आता सध्या हा घेऊन जाऊ शकता, टेस्ट बघू शकता. हो. ऑथेंटिसिटी झाल्यानंतर तुम्ही या ताईंना नक्कीच ऑर्डर देऊ शकता. तर ऑर्डर देण्यासाठी तुम्ही उमेद अभियानच्या ॲपवरती आहात हो आहे. आणि तुमचा हा नंबर आहे ताई. हो. छान. तर शेवटी काय म्हणाल आमच्या प्रेक्षकांना, मसाला घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? चांगली वस्तू. चांगल्या वस्तूंना आपलं हे करायला पाहिजे, भेट द्यायला पाहिजे आपल्या स्टॉलला. बरोबर. घरगुती आहे आपलं, काही मिक्स वगैरे काहीच नाही याच्यात. ऑथेंटिक आहे. हो हो. 206 नंबर स्टॉल आहे. आई आल्या सांगलीहून. नमस्कार, मी सुषमा संदीप पाटील, तालुका शिराळा. माझे प्रोडक्ट आहे काकवी, नैसर्गिक काकवी. आम्ही नैसर्गिक शेतातून गूळ काढतो, त्याच्या आधी काकवी बनते. काकवीपासून हिमोग्लोबिन बुक वाढवते. त्यानंतर कावीळ रोधक, कप रोधक, अच्छा कप रोधक आहे. अच्छा, होमोग्लोबिन वाढतंय. हो, होमोग्लोबिन वाढतं. आणि यामध्ये काय जॅगरी मिक्स केले म्हणजे गुळ मिक्स केले? नाही, गुळाच्या अगोदरची प्रोसेस असते. अच्छा, गुळाची प्रोसेस करून बनवले, नॅचरल लिक्विड जॅगरी. आणि ही काचेच्या बॉटलमध्ये जास्त काळ टिकणार आहे. अच्छा, 1-1.5 वर्ष काही होणार नाही ह्याला. आणि काय किंमत आहे याची? ही 100 रुपये बॉटल आहे. ही 280 ग्रॅम आहे. छान. 100 आणि रुपये तुमच्याकडे बॉटल आहे. नैसर्गिक गुळ आहे ना? हो, नैसर्गिक गुळ आहे. काय किंमत आहे या ढेपची? ही 100 रुपयाला किलो आहे. छान. आणि हे गुळ कॅन्डी? त्याच गुळाची कॅन्डी केलेली आहे. अच्छा, सांगलीची हळद आहे का? हो, सांगलीची हळद आहे. उसामध्ये आम्ही आंतरपीक घेतो हळदीचं, त्यामुळे शेतीला पण बरं पडतं. वा छान. काय किंमत आहे याची? ही 380 ग्रॅम आहे. 380 रुपये किलो आहे. छान. आणि इकडे तुम्ही काय घेऊन आलात? हे गुळाचे खडे आहेत, छोटे छोटे खडे, शेंगदाणा आणि गुळ खाण्यासाठी हे लहान मोठे खडे केले. हे पण मी पहिल्यांदाच पाहिलं. खूप छान गोष्टी आहे, कारण अनप्रोसेस गोष्टी घेऊन येता तुम्ही. हे गुळाची पावडर आहे, पूर्ण फाईन पावडर आहे. ही ग्रॅन्युल पावडर आहे. वा, काय किंमत आहे गुळाच्या पावडरची? ही 80 रुपये आहे. ही 70 रुपये आणि ही 60 रुपये किलो. अच्छा, छान. आणि तुम्ही उमेद मार्टमध्ये आहात? हो आहे. छान. स्टॉल नंबर लक्षात ठेवा, 206. 207 नंबर स्टॉल आहे. नमस्कार दादा, काय घेऊन आलात आपण? नमस्कार, मी प्रभाकर पाटील, जळगाव खानदेशवरून आलो. जळगावमधनं? हो. आमचं देशी गोपालन आहे. अच्छा. गोशाळा आहे, ज्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून गोसेवा आयोगाकडून परिपोषण आहार म्हणून 50 रुपये पर डे चाऱ्यासाठीही मिळतात. वा. 180 गोमाता आत्ता आमच्या समूहाकडे आहेत एकाच जागेवर. अच्छा. त्या सर्व भारतीय नसल म्हणजे भारतीय ब्रीडच्या आहेत. हा, म्हणजे देशी आहेत. हा, देशी गाईचं तूप आहे. हो. तर जास्त करून आणि ISO सर्टिफाईड आहे. गीर आणि कांक्रेस, सैवाल, हा, लाल कंदार, खिल्लार. ही कोणतं आहे? हे कोणतं आहे? हे आपलं गीरचं आहे. गिर गाई A2. A2 राईट. सर्वात हेल्दी. छान. मग आता या तुपामध्ये जी भेसळ होते, जसं मुंबईकरांना नेहमीच प्रश्न असतो की आम्हाला इथे प्रॉपर ऑथेंटिक तूप भेटत नाही. बरोबर. तर त्याबद्दल दादा तुम्ही काय सांगाल, कसं ओळखावं एका सामान्य नागरिकांनी? देशी गाईचं तूप नॅचरल टेम्परेचरने हे लिक्विड होतं. अच्छा. नॅचरल सर्दीने लिक्विड झालेलं, संध्याकाळी जसं थंडी वाढेल म्हणजे टेम्परेचर कमी होईल तसं ते घट्ट व्हायला लागेल, दवे व्हायला लागेल. आता याच्यात तुम्ही पाहात तर याच्यात 2 लेअर दिसत आहे. हा लेअर रात्रीचा जो होता तो इथपर्यंत होता. आता टेम्परेचर वाढत चालल्यामुळे याला टेम्परेचर लागलं तर इथपर्यंत हे लिक्विड झालेलं आहे, बघू शकता. बरोबर. परत अजून टेम्परेचर वाढेल तर हे एकदम वितळून जाईल. बरोबर. लिक्विड होईल. बरोबर. अशा पद्धतीने आपण ओळखू शकतो. आणि या तुपाला कधी एक्सपायरी नसते. अच्छा, एक्सपायरी डेट नसते? नाही. वा. त्यातल्या त्यात डोळ्याचा कुठला विकार असेल तर आपण डोळ्यात 3दा दिवसातून टाकू शकतात, काजळसारखं. बरोबर. किंवा नश्य म्हणून जे नाकात टाकलं जातं, मायग्रेशन कोणाला असेल तर त्याच्यानंतर नाभीत टाकलं जातं. किंवा लहान बाळ असेल त्याला मालिशसाठी, किंवा वयस्कर व्यक्तीचे हात पाय दुखत असतील तर त्यांच्या तडव्यांना, हातापायाच्या खूप फायदे आहेत त्याचे. खूप फायदे. आणि गोमाताचे तर भरपूरच फायदे आहेत. आणि त्यातल्या त्यात दह्यापासून तूप बनवताना साधारण 28 ते 30 लिटर दूध 1 किलो तुपासाठी लागतं. वा. अच्छा. तर अशा पद्धतीने देशी गाईचं हे तूप आहे, हे सर्वांना आरोग्यवर्धक आहे. आपण ज्यांना. तर दादा हे बिलोना पद्धतीने बनवलेलं आहे का? हो, हे बिलोना पद्धतीनेच बनवलेलं आहे. आधी दूध
काढून झाल्यानंतर देशी गाईचं दूध काढून झालं की त्याला आपण तापून घ्यायचं आहे. तापवल्यावरती त्याला थोडंसं नॉर्मल टेम्परेचर कमी केलं की त्याचं दही लावायचं विरजण लावून. दही लावलेलं सकाळी 4 वाजता गोरज मुहूर्तावरती 3:30 ते 4च्या दरम्यान याला मंथन करायचं. त्याच्यातून जे लोणी निघेल त्याला वॉश करून तूप बनवायचं. याला म्हणतात गिलोना पद्धतीने तयार केलेलं तूप, जी आपली पारंपरिक पद्धत होती ती आहे. छान. मग याची किंमत काय आहे दादा? हे साधारण 1 लिटरला 1500 रुपये याची किंमत आहे. अच्छा. ऑर्गॅनिक सर्टिफाईड आहे, A2 सर्टिफाईड आहे. आणि भारत सरकार आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे उमेद, मिलाप, MSRLM, फिक्की या वेगवेगळ्या डिपार्टमेंटने आम्हाला मान्यता दिली, वेळोवेळी अर्थसहाय्य दिलेलं आहे. नुसती मान्यता आणि अर्थसहाय्य दिलेलं आहे. आणि त्यांनी ग्रामीण लोकांना स्टँड करण्याचा खूप मोठा उपक्रम हाती घेतलेला आहे. तर मी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास मंत्रालयाचा उमेदचा खूप आभारी आहे. मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो की आमच्यासारख्या कितीतरी गरजू लोकांना त्यांनी ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून दिले. बरोबर. आणि तुमच्याकडे याचं फूड लायसन्स सुद्धा आहे? हो, फूड लायसन्स आहे, ISO आहे, A2 सर्टिफाईड आहे. छान. आणि दादा हे घेण्यासाठी कुठे आलं पाहिजे? तुमचा स्टॉल नंबर काय? 207. सरस आता 23 तारखेपासून तर 4 एप्रिलपर्यंत सिडको एक्झिबिशन सेंटरला चालू आहे. 210 नंबर स्टॉल आहे. नमस्कार ताई. नमस्कार सर. काय घेऊन आला ताई आपण? सगळं आम्ही ॲलोवेराचे प्रोडक्ट आणले आहे सर, जे स्किनसाठी चांगले आहेत. ॲलोवेरा जेल आहे, आता उन्हाळ्याचे दिवस आहे. बरोबर. फेस वॉश आहे, केसांसाठी आजकाल हेअरफॉल खूप. काय काय आणले तुम्ही? हे ॲलोवेरा जेल आहे सर, सगळ्यात डिमांडेड प्रोडक्ट आहे आमचं. हे फक्त नाईटला लावायचं, वांग पिगमेंटेशन पासून मुक्त होतं याच्याने. काय किंमत आहे? हे 400चं, 150 पण आहे आणि 30 रुपयाचं ट्रायल पॅक आहे. छान. हे रोज ॲलोवेरा जेल प्युअर आहे. हे प्रायमर म्हणून काम करतं, मॉइश्चरायझरचं काम करतं. स्किन टोन छान, केमिकल फ्री आहे. हा केमिकल फ्री सर, एकदम नॅचरल. इथे काय आंबा हळद आणि चंदनचा साबण आहे. सोप आहे, ग्लोईंग सोप. वा, छान आहे. नीमची सोप आहे, नीम आणि ॲलोवेराची. तसंच पिगमेंटेशन, ज्यांना पण पिगमेंटेशन असतात त्या क्लिअरिंगसाठी. टॅनिंग सोप आहे, सगळ्यात डिमांडेड प्रोडक्ट आहे आमचं. स्क्रब सोप, याच्यामध्ये स्क्रब आहे. बरोबर. टॅनिंगचा खूप इश्यू होतो काम करतं याच्याने. बरोबर. एंटी टॅनिंग. लेडीज साठी फेशियल किट आहे, नॅचरल फेशियल किट, डिटॉक्स करण्यासाठी. एकदम स्वस्तामध्ये मस्त आहे. काय किंमत आहे याची? ही फक्त 80 रुपयामध्ये आहे सर. वा, छान. वन टाइम यूज. फेस वॉश सुद्धा, फेस वॉश पण आहेत, एकदम सॉफ्ट स्किन राहते याच्यानी. मंजिस्टा बेस आहे. हे सगळं केमिकल फ्री आहे. केमिकल फ्री आहे सर, सगळं केमिकल नाही आहे यामध्ये. विदाउट केमिकल. आणि तुम्ही उमेद अभियानमध्ये आहात तुम्ही? हो सर. त्यामध्ये सर्व नॅचरल इन्ग्रेडियंट घातलेले, म्हणजे अलोवेरा, नीम, तुलसी हे सगळं घातलं, हर्ब्स घातलेले सगळे. स्टॉल नंबर आहे 210. नक्की व्हिजिट करा या ताईंच्या स्टॉलला. स्टॉल नंबर आहे 239. आम्ही हे आपल्या देशी गाईच्या शेणापासूनचे प्रोडक्ट बनवतो. देशी गाईच्या शेणापासूनचे धूप बनवतो, जे की पूर्ण ऑर्गॅनिक आहेत. कुठल्याही प्रकारचं आपण केमिकल ऍड करत नाही. कुठल्याही प्रकारचे याच्यापासून ॲलर्जी होत नाही, त्रास होत नाही. त्याचप्रमाणे आपण हे इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवलेले आहेत. याचं महत्व आमच्या प्रेक्षकांना सांगा थोडक्यात. याचं महत्व असं आहे की हे पूर्ण इको फ्रेंडली आहेत आणि हे आपण जेव्हा त्याचं विसर्जन करतो त्यावेळेस हे पूर्णपणे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन जातात आणि पूर्णपणे त्याचं शेणखतात रूपांतर होते. म्हणजे तुम्ही घरी पण याच्यामध्ये बकेटमध्ये आपण गणेश मूर्ती विसर्जन केली तर याचं पूर्ण शेणखत तयार होऊन जातं आणि आपण हे शेणखत आपल्या झाडांना टाकू शकतो आणि याच्यात कुठल्याही प्रकारचे अवशेष शिल्लक राहत नाही. बरोबर. बायोडिग्रेडेबल आहे, नेचरमध्ये ते डिझॉल्व्ह होऊन जातं. हो. छान. आणि हे तुम्ही घेऊ शकता बाप्पासाठी स्पेशली. हो. कारण आता POPचे गणपती बाप्पा खूप जास्त प्रदूषण क्रिएट होतंय, त्यामुळे याच्यापासून कुठल्याही प्रकारचं हानी पोहोचत नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. निसर्गाच्या दृष्टीने ते खूप छान आहे, म्हणजे निसर्ग पूरक बनवलेलं आहे आपण. छान. मग यामध्ये तुम्ही बाप्पाच्या अशा मूर्त्या बनवता? हो, मूर्त्या बनवतो, धूप बनवतो. मग यामध्ये किती फुटाच्या मूर्त्या बनतात ताई? हे 11 इंचाची मूर्ती म्हणजे बनवलं तसं आहे, पण याचा सध्याला आमच्याकडे एकच सध्याला मोल्ड आहे. मोठा पण भेटतो, लहान पण भेटतो. आणि ते पण आम्ही बनवणार आहोत. वा, छान. आणि याची म्हणजे काय प्राइसिंग असेल तरी? हे 500 पर्यंत देतो आम्ही, 500 रुपये. ठीक आहे, चालेल. आणि हे पण आपण धूपबत्ती पण गाईच्या शेणापासूनच बनवतो. छान. आणि त्याच प्रकारे गौऱ्या बनवतो. ह्या पण देशी गाईच्या शेणाच्या गौऱ्या, जे होम हवन करतात, अग्निहोत्र करतात, त्यांच्यासाठी बनवलेले आहेत हे गौऱ्या. छान. वा.
म्हणजे तुमच्याकडे सर्व पंचगव्याचे वस्तू आहेत. पंचगव्याचे आणि सगळे इकडे वस्तू काय आहेत. पाहायला मिळतं आम्हाला? हे पण गोनाईले, अच्छा, हे पण पंचगव्यापासूनच बनवलेले आहे आपण. म्हणजे हे गोमित्रापासून बनवतो, गोमित्र अर्कापासून हे बनवलं जातं. आणि हे पण पूर्ण केमिकल विरहित आहे. हा, मग गावी ते शेण लेपायचे वगैरे हा, ते तेच सर्व तेच आपण याच्यामध्ये हा, सगळं ते सर्व आधुनिकीकरण तुम्ही केलेलं आहे. केलेलं खूप आहे. छानपैकी आपली जी संस्कृती आणि परंपरा जपून तुम्ही ते प्रोडक्ट बनवले हो. आहेत. छान. ते प्रोडक्ट घ्यायचे असतील तर कुठेही आलं पाहिजे ताई? हे तुम्हाला ऑनलाईन पण मिळेल. हा. आम्ही आता ऑनलाईन पण करणार आहोत. आणि तसं मग तुमचं उमेद मार्ट मध्ये आहे, तुमचं रजिस्टर आहे? हा, उमेद मार्ट मध्ये सुरू आहे आमचा. स्टॉल नंबर आहे 231. नमस्कार, माझं नाव रुबिना मुबारक पिंजारी, राहणार आडावत, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. अच्छा, जळगावतून आलो. हो, वाशीमध्ये आलेली आहे सर प्रदर्शनाला. उमेद मार्फत आमचा कार्यक्रम लागलेला आहे. बरोबर. तर आमची अपेक्षा आहे का सगळे लोकांनी इथं यावे, आम्हाला व्हिजिट द्यावे. नक्की नक्की. आम्ही आमचं प्रोडक्ट आहे लटणे पोळपाट, अरे वा, अखंडच अखंड आहे, आहे. पूर्ण हा, वन अखंड पीस. आहे. हा. त्याच्यापेक्षा काय किंमत आहे याची? हा 600ला आहे, मोठा 700ला आहे. अच्छा, कोणतं लाकूड यूज केलंय? हा कडसाग आहे सर, जसं सागवान असतो ना हा. तसा कडसाग असतो. कडसाग आहे, अच्छा. अखंड पॅश्चर आहे सर, हा. अखंड रई आहे, बेलन अखंड आहे. आमच्याकडे खलबत्ते पण आहे, बघा ते खलबत्ते पण आहे. अच्छा, हा, खलबत्ते आहे अखंड. आणि अजून मिलेट पासून बनवलेले बाजरीच्या लाया आहेत, सोयाबीनच्या लाया आहेत, नाचणीच्या लाया आहेत. मिलेट पासून हो, बनवलं. मिलेट पासून बनवले. शेव आहे, ज्वारी मेथी पालकची, बरोबर. बनाना चिप्स आहे. आमचा खानदेशचा पापड आहे गार्लिक. हा, गार्लिक उडीद मुगाचं, पापड. हो, उडीद मुगाचा पापड आहे स्पेशल. आम्ही उमेद मार्फत तिथं आलेले आहे. आम्हाला खूप अभिमान आहे का आम्ही वाशीमध्ये आलो आहे. बरोबर. आमची अपेक्षा आहे का सगळ्यांनी आमच्या स्टॉलला यावे, बरोबर. भेट द्यावे. ताई धन्यवाद. खूप उत्सुक आहे, तर अशा ग्रामीण महिलांना नक्की सहकार्य करा. 230 नंबर स्टॉल आहे. सुमिता महिला बचत गट गंगाझरी, इथून मी आलेली आहे. माझा गट क्रमांक 230 आहे. मी बांबू प्रोडक्ट अच्छा, बांबू पासून बनवलेले सगळे प्रोडक्ट आहे. पासून बनवलेले सर्व प्रोडक्ट आहे. काय काय आहेत ताई? बांबू पासून काय काय बनवले? माझ्याकडे टेबल लॅम्प आहे, टेबल लॅम्प आहे. बॉक्स आहे, छान. माझ्याकडे गुलदस्ता आहे. सुंदर. माझ्याकडे वुडनचे पण हे आहेत, की होल्डर आहे. माझ्याकडे हे हेअर क्लिप आहे. हा, हे पेन पण आहे ना तुमच्याकडे? माझ्याकडे हे बांबू पासून बनवलेली पेन पण हा, आहे. कितीला आहे? हे 100 रुपयाला आहे. छान. माझ्याकडे हे बांबू पासून किचन तयार केलेले आहे. किचन आहे बघा, बांबू पासून बनवलेले किचन्स आहेत. हे हे आहेत. माझ्याकडे बांबू पासून हे ट्रे बनलेले आहे. अच्छा, ट्रे सुद्धा आहेत बघा. माझ्याकडे गॅसबत्ती लॅम्प आहे. हा, हे लॅम्प गोलवाले सुद्धा आहे लॅम्प बघा. आहे. वा, सुंदर आहे. आणि यामध्ये बघा लाईट म्हणजे आतमधनं असा लुक येतो बघा. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला अशा पद्धतीने तो ॲम्बियन्स असा फील होईल. खूपच सुंदर वाटतंय. आणि बघा विंडचिम सुद्धा आणलेले आहेत. छान. आणि अजून काय काय आणलंय ताई तुम्ही? बस एवढंच आहे सर. अच्छा, बांबू पासून बनवलेले शोकेस वगैरे पण आहेत. बांबूचे प्रोडक्ट आहेत. आणि काही माझ्या महिला पेंटिंगचा पण थोडासा तयार पेंटिंग वगैरे करतात. हा, तर ह्या एक दोन अच्छा, एक दोन पेंटिंगचा पण करतात. अच्छा, छान. म्हणजे तुम्ही स्वतः करता हँड पेंटिंग? वा. त्यांचा काही आर्ट असला बनवायचा तर आम्ही त्याला बनवून देतो. अरे वा, कस्टमाइज सुद्धा करून देतील. जर कोणाला काय बनवायचं असेल तर तुम्हाला ते बनवून मिळेल. इथे या स्टॉलवरती आपल्याला पूर्णपणे आपल्याला जे पाहायला मिळालं ते आहे बॅम्बू आर्ट. बांबू जो आहे तो एक नेचरच्या हिशोबाने एक बायोडिग्रेडेबल आहे आणि सर्वात जास्त प्रमाणात मध्ये भारतामध्ये येतो. आणि त्याचा तुम्ही एक सुंदरपैकी उपयोग केलेला आहे. हे बघा, आता माननीय मुख्यमंत्री येणार आहेत, त्यासाठी स्वागतासाठी आपले जे महिला आहेत ते सर्वपणे एक सांस्कृतिक आणि पारंपरिक वेशभूषा घेऊन रेडी झालेले आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी. 98 नंबर स्टॉल आहे. धाराशिववरनं दादा आलेत. आता लग्नाचा सीझन आहे, त्यानिमित्ताने काय घेऊन आलात दादा? आता आपण रोखवतासाठी हे विविध प्रकारचे पारंपरिक कामे करणाऱ्या महिला आपण घेऊन आलेलो आहेत. अच्छा, हे सगळं हँडमेड आहे? सगळं हँडमेड. छान. आणि हे सगळं तुम्ही बनवता? हो. मग यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळेल? कसं आहे सेट, कसं आहे आणि किमती काय आहेत? हे पर डॉल 500 रुपये पर पीस बसते. अच्छा, हा, पर डॉल 500 रुपये. 500 रुपये. अच्छा. यातली कुठलीही डॉल आणि किती सेट मग तुम्ही कोणतीही घ्या जी आवडेल ती तुम्हाला. याच्यामध्ये जर तुम्हाला मग 250-300 रुपयाला हे पण बसेल तुम्हाला. अच्छा, हे 250-300 रुपयाला आहे. छान. आणि वाढकरीचा तो सेट कसा आहे? 2200 रुपयाला सेट बसतो. हा 7 मूर्त्यांचा सेट आहे. वा. आणि अप्रतिम असं कलेक्शन घेऊन आलात दादा तुम्ही. छान.
आणि हे मुंबईमध्ये सहजासहजी आम्हाला पाहायला मिळत नाही. हो सर. सुंदर आहे. आणि हे कसं आहे हे? 1100 रुपयाला जोडी बसते. 1100 रुपयाला जोडी आहे. हा. बरोबर. अप्रतिम आहे, अप्रतिम. सुंदर वाटतं, बघायला पण सुंदर वाटतं. हो. आणि मग इकडे आपल्याला काय पाहायला मिळेल? वाद्यांचा सेट वाद्य तुम्हाला 400 रुपयाला सेट बसेल. हां हा कावळा बसतो 100 रुपयाला. हे फ्रुट्स आहेत 20 रुपयाला एक पीस. अच्छा. हे कशाचे बनलेले? मातीचे. मातीचे. अच्छा. सुंदर बनवले. हो. छान. आणि विटू माऊलीची सेट कसा? हे 150 रुपयाला जोडी बसते. अच्छा. हे 500 ला जोडी बसते. छान. आणि आपले 12 बुलदा कुंभारचे माल. इथं आहेत आपल्या पारंपरिक कामे करणाऱ्या महिला. वा. अप्रतिम कलेक्शन आहे. अप्रतिम collection. शेतकरी जोडी आहे. हा, मावळे आहे. शेतकऱ्यांची जोडी आहे बघा. मावळ्यांची जोडी आहे इकडे. सुंदर. आणि महाराजांची कशी आहे दादा? महाराजांची मूळची 1500 रुपयाला बसते. सुंदर सुंदर अप्रतिम असं कलेक्शन आहे. आणि जर हे कोणाला घ्यायचं असेल तर दादा तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करता येईल? माझा नंबर आहे 9850 213 263. अच्छा. याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. हा नंबर आहे बघा दादांचा. 314 नंबर स्टॉल आहे. हे दादा इकडे जे आहे ते धनुष्य बाण घेऊन आलेले आहेत. हे बघा एक डेमो एक दाखवत आहेत पहिला आपल्याला. वा. अरे वा. आपला एकदम निशाणा अचूक आहे. आपण हमारा काम ही वही है. हा काम असल्यामुळे एकदम अचूक निशाणा आहे बघा. हा. तर दादा हे कसं आहे, म्हणजे हे काय काय किंमत असते याची? हाँ प्राइस काय आहे? ये प्राइस सबसे छोटा है 1250, सबसे बड़ा है 3150. अच्छा. 3150. आणि हे कशाचं बनवलेलं आहे? ये बेम्बू और वुड है. बॅम्बू आणि वूड आहे. हा. अच्छा. बांबू आणि वूडनी बनवलेले आहे. हाँ मग इकडे 70 रुपयाला 6 शॉट सुद्धा मारायला मिळणार. हाँ. आणि हे विकत सुद्धा घेऊ शकता. अच्छा. आणि हे किती आहे? ये पर पीस 70 ईच. पर पीस 70 आहे. जी. छान. स्टॉल नंबर लक्षात ठेवा. 314 नंबर स्टॉल आहे. हाँ. आणि राजस्थानहून आलेले ते दादा. 9898 413794. स्टॉल नंबर किती आहे? 316. अच्छा. काय घेऊन आलात ताई? आमच्याकडे रेडी टू वेअर नऊवारी आहे. अच्छा. रेडी टू वेअर नऊवारी साडी आहे. हो साडी. आणि किती वयोगटापर्यंत आहे? हे 0 ते 10 इयर हा. आणि फुल साईज मध्ये आहेत. फुल साईज मध्ये सुद्धा. आता ताई येते आता शिवत होत्या. हो. आणि ताईंकडे ना सर्व नऊवारी साडी जे आहेत ते मिळतील है ना? हो. फक्त शिलाई किती आहे? 1000 रुपये शिलाई आहे. 1000 रुपये शिलाई आहे. मग कोणकोणते यामध्ये प्रकार आहे नऊवारी? याच्यामध्ये सर राजलक्ष्मी, शाही मस्तानी, हा. हे पेशवाई आहे सर. हे सध्या ट्रेंड मध्ये आहे. पेशवाई. हा. पेशवाई आणि ही राजलक्ष्मी आहे सर. अच्छा. ही राज्यलक्ष्मी आहे. छान. आणि काय किंमत काय आहे याची? 3000 पासून सुरुवात आहे सर. 3000 पासून चालू आहे. म्हणजे ज्याला जसं हवं तसं तुम्ही बनवून देता येईल. हो बनवून पण देते सर. किती दिवस लागतात ऑर्डर दिल्यानंतर? 2 तासात बनवून मिळेल सर. अच्छा. 2 तासामध्ये हो, बनवून लगेच मिळेल. येतच. वा. गेल्या वर्षी सुद्धा ताई होत्या आणि प्रचंड मागणी होती ताईंना. तर यावर्षी आत्ता स्टार्ट झाले तर लवकरात लवकर या, नाही तर नंतर मग गर्दी होते ताईंच्या खूप गर्दी स्टॉलवर. होते. हो. तर ताई आली आहे गोंदिया जिल्ह्यातून. हो गोंदिया जिल्ह्यातून लावण्य आहे सज्जी. वा. ताई तुमचा एखादा नंबर वगैरे सांगू शकाल? हो 9529265879. हे बघा या साईडला ना पूर्ण एक कपड्याचं एक मोठं दालन आहे. ते सुद्धा आपण कव्हर करणार आहोत. पण आपण नॉर्मली प्रदर्शनामध्ये आपण नेहमीच कपडे दाखवत असतो. तर त्यामुळे मी तुम्हाला या महालक्ष्मी सरसमध्ये वेगळं काय आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न करतो. अजून एक दालन आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्यानंतर फूड कोर्ट आहे. फूड कोर्टचा आपण वेगळा व्हिडिओ करणार आहोत, कारण फूड कोर्ट अजून लागलेले नाही आहेत, कारण गॅस वगैरे त्यांना मिळणार आहे त्यासाठी ते थांबलेले आहेत. पण खाद्यपदार्थांसाठी तो आपण एक वेगळा व्हिडिओ नक्कीच करणार आहोत खवय्यांसाठी. तर आता आपण या दालनामध्ये जात आहोत. इकडे आपल्याला काय पाहायला मिळतं ते बघूया. इकडे आपण आलेलो आहोत. इकडे जे आहे स्टॉल नंबर जे आहे ते 41 आहे. आणि इकडे ना लाकडी घाण्यावरचे तेलसुद्धा आहेत आणि कशा पद्धतीने काढलं जातं ते प्रोसेस दाखवलेलं आहे इकडे. इकडे आपल्याला तीळ, शेंगदाणा, सूर्यफूल, खोबरे तेल, सर्व तेलसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल जे लाकडी घाण्यावरचे. तर मित्रांनो या दालनामध्ये आहे ना तुम्हाला सर्व प्रकारचे कडधान्य गावाकडून जे शेतीतून डायरेक्ट आलेले हे सर्व आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. या स्टॉलवरती आलो आपण. सोलापूरवरनं या ताई आल्या आहेत. तर काय घेऊन आला ताई? हा नमस्कार, मी दीपाली वगैरे, श्री विठ्ठल रुक्मिणी महिला शेतकरी उत्पादक कंपनी, कासेगाव, तालुका पंढरपूर. आमचं मनुका आहे. अच्छा. मनुका आहे. हां. मोरिंगा पावडर आहे आणि पेरू पण आहे. हां. मनुका कशी आहे? हा मनुका आम्ही का नाही 100 ग्रॅमचं पॉकेट दिलेलं आहे. हां. 60 रुपये. 60 रुपयाला. आणि हे काय आणलं? पेरू आणलेले. पेरू आणले गावाकडचे? हो गावाकडचे पेरू आहे. अच्छा. तुम्ही सोलापूरचे? सोलापूरचे.
कसा पेरू कसा? पेरू 150 रुपये किलो. अच्छा, कसा आहे, लाल आहे का? आतून पिंक कलर येतो. अच्छा, छान. आणि त्यानंतर मोरिंगा तुमच्याकडे पावडर आहे. मोरिंगा पावडर. हो. याची काय किंमत आहे? याची 100 ग्रॅमचं पॉकेट 120 रुपयाला आहे. छान. हो. स्टॉल नंबर किती आहे तुमचा? स्टॉल नंबर आमचा 23 आहे. छान. स्टॉल नंबर 19 आहे. काय घेऊन आला ताई? सर हे मठारू आहे, अच्छा कंदमुळे आहे. अच्छा, हे काय आहे? मटारू? मठारू आहे सर. सुगन आहे, सुगन. हा, त्या शुगरवर पण आणि पोटामध्ये काही दुखणं वगैरे असलं तर त्याच्यामुळे आपलं पोट वगैरे साफ होतं अच्छा. आणि मूळ वातीसाठी वगैरे ते छान असतं. मग हे कसं खातात कसं? ते उबालून खाऊ शकतात सर. अच्छा, हो. बॉईल करून खायचं. हो, अच्छा. उबालून खाऊ शकतात. आणि त्यानंतर हे काय? ते पण तेच आहे सर, ते वरचे आहे आणि अच्छा. हे खाली जाग्यामधले मातीमधले आहे सर. अच्छा, ओके ओके. आणि हे कसं देता, पॅकेट कसं देता तुम्ही? हे पाकिट 100 रुपये आहे सर. 100 रुपये पाकिट आहे. हो. आणि त्यानंतर इकडे काय घेऊन आला ते तुम्ही? मोहफूल आहे सर. अच्छा, आबाडी फुल. आंबाडी फुल आहे सर ते. आंबाडी फुल, आंबाडी हा, फुल. आंबाडी फुल आहे सर. ते सरबत साठी वगैरे छान हा, असते. आंबाडी फुलाचं सरबत, हो, बरोबर, सर, सरबत. खूप प्रसिद्ध आहे. तर ते सुद्धा घेऊन आलं. आणि हे कसं आहे पाकिट? हे पाकिट 100 रुपये आहे सर. अच्छा. आणि इकडे काय? मोहफूल. मोहफूल आहे सर. अच्छा, याची काय किंमत आहे? त्याची 150 रुपये किंमत आहे सर. अच्छा, याचं काय बनवतात? त्याची चटणी पण होऊ शकते सर आणि आपण शिजवून खाऊ पण शकतो. अच्छा, शिजवून खाऊ सुद्धा शकतो. आणि हे काय? तीळ आहे सर, तीळ. अच्छा, तीळ घेऊन आलात. हो, तीळ अच्छा, घेऊन हे सर्व तुमच्या गावातून घेऊन आला तुम्ही? हो सर, आम्ही गडचिरोली जिल्ह्याचे आहे ना. वा. हा, तिथून आले आहे आम्ही. मग हे जर कोणाला ऑनलाईन हवं असेल तर तुमचा काही नंबर किंवा उमेद? हो सर, नंबर आमचे बोला. 89 83 38 69 31. थँक्यू. सर, आम्ही हळद घेऊन आलो. हळद घेऊन आला? हो, वायगाव हळद. आमची हळद वायगाव हळद आहे. प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध आहे. आणि जे वर्धा जिल्ह्यामध्ये जे हळद आहे ती एक विशिष्ट आहे. जे आमची वायगाव हळद म्हणते त्या जमिनीमध्ये एक विशिष्ट आहे. अच्छा. 6.96 त्याच्यामध्ये करकुमीन आहे. आणि आम्हाला गव्हर्नमेंटने 1.5 करोडचा प्लॅन दिलेला आहे. अच्छा. त्याच्यामध्ये 340 महिला आहे आम्ही. आणि आमच्या जे शेतकरी आहे, आम्ही शेतीतलीच हळद घेतो आणि ऑर्गेनिक आहे. ऑर्गेनिक आहे पूर्ण? ऑर्गेनिक आहे पूर्ण. आणि आता एपीओच्या नावाने आम्ही हळद पण म्हणजे एपीओ खरेदी करते आणि एपीओच्या नावाने आम्ही एक विक्री करतो. आणि जीआय टॅग सुद्धा मिळाला? जीआय टॅग आहे आमच्याकडे. जीआय टॅग पण आहे आणि ऑर्गेनिक आहे. काय किंमत आहे मग? आमच्या हळदीची 600 रुपये केजी आहे. 600 रुपये किलो केजी आहे. हा. अच्छा. आणि इथे तुम्ही काय घेऊन आलात? आम्ही भाकरवडी आहे. अच्छा, भाकरवडी सुद्धा घेऊन आलात. आणि आवळा कॅन्डी आहे. ऑर्गेनिक आवळा कॅन्डी आहे. अच्छा. आणि साबुदाणा पापड आहे. अच्छा. आणि गव्हाची कुरडी आहे. वा, छान. स्टॉल नंबर किती आहे ताई? स्टॉल नंबर माझा 9 आहे. माझं नाव ज्योती पाटील आहे. हळद्या तहसील सोमाद्रपूर, जिल्हा वर्धा. छान, थँक्यू. स्टॉल नंबर आहे 13. तर ताई काय घेऊन आलात आपण? आमच्याकडे कडधान्य आहे, धान्य, आवळा सरबत आहे नॅचरल, करवंद सरबत आहे नॅचरल. आणि शुगर फ्री आहे, मी आताच पिलं. हो, आवळा सरबत शुगर फ्री आहे, नॅचरल, प्रिझर्वेटिव्ह फ्री. बरोबर, प्रिझर्वेटिव्ह फ्री, एकदम ओरिजिनल वाटतं. व्हिटॅमिन सी साठी आणि म्हणजे नॅचरल आहे. हा, इथे सगळे फायदे सुद्धा लिहिले आहे. करवंद ज्यूसचे फायदे जे आहे, भूक लागण्यासाठी मदत होतं. वा, बरेचसे फायदे लिहिलेले आहे इकडे ताईने. आणि ताई तुम्ही सरबत कसं विकताय? सरबत 30 रुपये ग्लास आहे. आणि करवंद सरबत आणि आवळा नॅचरल आहे, प्रिझर्वेटिव्ह फ्री. आणि कडधान्य कसं आहे? कडधान्य आपल्याकडे सर्व आहे. चना आहे, गावरान चना, तूर डाळ, मूग डाळ आहे, मटकी आहे आणि लोणचे आहेत. अजून लोणचं सेटअप व्हायचं आहे बाकी थोडंसं. 279 नंबर स्टॉल आहे, जालनामधला. नमस्कार दादा, माझं नाव शीतल दत्ता चाळके. आम्ही जालन्याहून आलेलो आहे आणि हे आम्ही पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या मेंढीच्या केसांच्या घोंगड्या आलेल्या आहे. अच्छा. म्हणजे ह्या पूर्ण आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात. ज्यांना कुणाला कमरेचा, मणक्याचा वात, सांधेवात, रक्तवाहिन्यासाठी, पित्त वगैरे जर आले तर त्याच्या एकदम चांगल्या असतात ह्या. आणि उन्हाळ्यामध्ये थंड राहतात, थंडीमध्ये गरम राहतात. आपल्याला 12 महिने वापरायला चालतात. त्याची ही टोपी सुद्धा आणलेली. ज्यांचं सर्दी, बऱ्याचदा ताई प्रश्न पडतो, आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर त्यामुळे गोंगडीचा काय उपयोग आहे? उन्हाळ्यामध्ये घोंगडी थंड राहणार आहे. अच्छा. हा, ही म्हणजे 12 महिने चालते. उन्हाळ्यामध्ये थंड राहते, थंडीमध्ये गरम राहते. आपल्याला 12 महिने वापरायला चालते. त्या व्यतिरिक्त ही शरीरासाठी एकदम चांगली असते. गुणकारी असतं, औषधी गुणकारी. हा, डॉक्टर कडनं जाता कमरेचा किंवा मणक्याचा त्रास असला त्याच्यासाठी हे एकदम फायदेमंद आहे. अच्छा. हो, उन्हाळ्यासाठी नसून ही आपल्या यामध्ये शरीरासाठी. कोणकोणते व्हरायटी येतात? याच्यामध्ये ह्या जावळाच्या घोंगड्या पण येतात. हे सर्वात बेस्ट असते नाही जावळाची, म्हणजे पहिली जी जे
छोटं पिल्ल राहते हा, त्याची पहिली पिल्लांच्या दुसरी किंवा केसांपासून तिसरी बनवतो. कापणी केली जाते. बरोबर. हे फक्त स्पेशल पाठीसाठी आहे. अच्छा. आणि जर दुसरी जर अशी जावळाच्या मधून जर घेतली तर ती अंगावर घ्यायला किंवा खाली यात्राला दोन्ही यायला चालते. छान. त्याच्यामध्ये आपण हा पण प्रकार केलाय. ज्यांना कुणाला घोंगडी नको वाटते टोचते वाजते तर त्यांनी हे दोन्ही साईडने केलेले. हा, ह्या साईडनं बरोबर. अंगावर घ्यायची आणि ह्या साईडनं त्याच्यावर झोपायचं. वा. आपल्याला दोन्ही याला काम येते. छान. तशी ही गोदडी पण आहे. हा. दोन्ही साईडनं कव्हर लावलेले आपल्याला बरोबर. अंगावर घ्यायला आणि खाली यात्राला दोन्ही याला चालते. छान. आणि काय किंमत काय आहे ताई यांची? ही 1500 आहे आणि डबलची जर घेतली तर 2500 3,500 अच्छा. मिनिमम स्टार्टिंग कितीपासून होते? कमीत कमी 1500-2500 1500 2500. साईजवर राहते. आणि ही उशी आहे. हा. ज्यांना कुणाला कमरे याचा मानेचा किंवा पाठीचा जर त्रास असला त्याच्यासाठी ही एकदम चांगली. आतमध्ये मेंढीचे केस आहे. हे पण सेम फायदे तिचे. उन्हाळ्यामध्ये थंड राहील, थंडीमध्ये गरम राहील. आपल्याला 12 महिने वापरायला चालते. पूजेचं आसन सुद्धा आणलेलं आहे. ज्याला कुणाला पूजा पारायणसाठी आसन लागन तर त्याच्यासाठी आसन पण आणलेलं आहे आपण. आणि याच्यावर किती जर वेळ बसलं तर पायाला मुंग्या वगैरे येणार नाहीत. छान. आणि जावळाच्या घोंगड्या सुद्धा आणलेल्या आहे. ज्याला कुणाला दृष्ट वगैरे लागत असली त्याच्यासाठी हे पण आणले. बरोबर बरोबर. हे पूर्ण बरोबर. मेंढीच्या हे केसांचं हातामध्ये आहे. घालायचं. बरोबर. हे हातात घालायचं. दृष्ट वगैरे जर लागली ते हातात नजर वगैरे घालता लागत नाही. बरोबर. छान. ज्यांना कुणाला घोंगडी जर लागत असली तर त्यांनी 279ला स्टॉलला भेट द्या आणि घोंगडी खरेदी करा. आणि ताई तुमचा एखादा कॉन्टॅक्ट नंबर सांगा लोकांना. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 992267 थँक्यू. हे बघा, तमिळनाडूचा स्टॉल आहे साड्यांचं. काय काय घेऊन आला ताई? प्योर बनारस सैरीज, कांजीपुरम सैरीज है, सिल्क अच्छा. सैरीज और कॉटन सैरीज है, सॉफ्ट सिल्क है. काय प्राइस काय आहे? 1500 से 15,000 तक. अच्छा. 1000 पासून आहे बघा. कपड्यांचं इथे भव्य असं दालन लागलेलं आहे. इकडे सुद्धा तुम्ही येऊ शकता. विविध राज्यातून इथे लोक आलेले आहेत. वाशिम जिल्ह्यातून आले. 264 नंबर आहे. हे बघा, विविध प्रकारचे ऑइल पाहायला मिळणार आहे का? हां. काय आहे म्हणजे नक्की? हे फ्लॅक्स ॲसिड म्हणून ओळखले जाते याला. अच्छा. हे म्हणजे जवसाचं ग्रामीण भागात त्याला जवस म्हणतात. जवसाचं तेल आहे. अच्छा. हां. मग हे तुम्ही आता काढता असं? हां. हे याचं काढून द्यायचं. यात कुठल्याच प्रकारची भेसळ नाही, काहीच नाही. पुन्हा हे सेट झाल्याच्या नंतर, अच्छा, हे ज्यावेळेस सेट होते ना, तर सेट झाल्याच्या नंतर याचं खाण्यामध्ये तुम्ही याचा वापर जर केलात हां तर याच्यानं रक्तातल्या ज्या गाठी आहेत ना रक्ताच्या, हां. त्या गाठी बनणार नाहीत. एकंदरीत जे ब्लॉकेज असतात अच्छा. ते ब्लॉकेज येणार नाहीत. मग हे खाण्यामध्ये वापर करू हे शकता? खाण्यामध्ये सुद्धा याचा वापर करू शकतात. अच्छा. छान. आणि हे कसं भेटतं, म्हणजे काय किंमत असेल? याची किंमत 1 किलो काढायला याला 6 किलो जवस लागते. अच्छा. 1 किलो काढायला 1 लिटर काढायला 6 किलो 6 किलो जवस लागते. हा. तर एकंदरीत त्याची 100 रुपये किंमत असते. 600 रुपयाला खर्च येते. आणि बॉटल वगैरे आम्ही एक 100 रुपये शिल्लक घेऊन 700 रुपये किलोनं त्याची विक्री करतो. बरोबर. छान. आणि खाण्यासाठी एकदम ऑर्गॅनिक पद्धतीनं याचा सर्व वापर केला जातो. आणि याच्यात खूप छान असे कंटेंट आहेत. आणि डोळ्यात एकच तुम्ही काढून वगैरे आम्ही देताय? तुमच्या डोळ्यात एकच लगेच काढून देणार. मशीन इथे रेडी आहे. वा, मशीन आणि- सुद्धा आणलेली आहे बघा. हा, मशीन सुद्धा आणलेली आहे. आणि हे याच्यात थोडा वेळ सेट झालं ना तर परत बॉटलमध्ये पॅकिंग करून आम्ही त्याला योग्य ती किंमत टाकून तुम्हाला विक्रीसाठी तयार केलेलं आहे. म्हणजे आमचा उद्देश एवढा आहे की मुंबईकरांसाठी किंवा देशभरात कुठे जरी असेल तरी एकंदरीत ऑर्गॅनिक किती महत्त्वाचं. ऑर्गॅनिक मिळावं. बरोबर. 264 नंबर स्टॉल आहे. मी अमृता रुपेश शाहीर, नाशिक पिंपळगाव इथून आले आहे. माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मनुके. अच्छा. काळा आहे, हा हिमोग्लोबिनसाठी चांगला असतो. हा लाल द्राक्षाचा आहे. लाल द्राक्ष. हो, फ्लेम म्हणून व्हरायटी आहे, खायला गोड असतो. याची काय किंमत असेल? 150 रुपये पावशेर. 150 रुपये पाव. हो. आणि हा कोणता आहे? हा क्रिम्सनचा आहे. हा बोर खातो तसा लागतो, गोड आंबट आहे खायला. अच्छा. कसा लागतो? प्रत्येकाची. हा एक गोड आहे, थम्समचा आहे. हा कसा? हा पण 150 रुपये पावशेर. सगळं 150 हो. रुपये आहे. 150 रुपये पाव. फक्त हा काळा आहे, हा 200 रुपये पावशेर. हा 200 रुपये, बाकी हो. सगळे 150 150. रुपये. आणि तुम्ही आला नाशिक जिल्हा. नाशिक जिल्हा. नाशिक ओळखला जातं द्राक्षासाठी. हो, द्राक्ष पण येतील आपल्या 2 दिवसात. वा, छान. द्राक्ष सुद्धा येणार आहे. हो. अरे वा. स्टॉल नंबर आहे 302. नक्की भेट द्या. नमस्कार, मी कोल्हापूर जिल्ह्यातून आले आहे. शिरोळ तालुका, घालवाड गाव माझं. मी घरगुती बिस्किटचा माझा व्यवसाय आहे. आणि इथं आम्ही घरगुती बिस्किटचं पॅकिंग केलेलं आहे. कोणकोणती बिस्किट आहे ती? गव्हाचे बिस्किट आहे, नानकटाई आहे, त्याच्यामध्ये अर्धा किलो पावशेरचं वगैरे पॅकिंग केलेलं आहे. तसेच आपलं गव्हाची कुरडई वगैरे आहे, नाचणी पापड आहेत, सालपापडे आहेत, चिप्स आहेत. आणि आपला जो आंबा बडंग आहे कोल्हापूरचा स्पेशल, तो आम्ही करून आणलेला घेऊन आलात. वा. हां. कसं आहे पॅकेट? कसं पण? हे सर 30 रुपये पॅकेट आहे. आणि हे मोठं आहे ते 100 रुपये आहे. छान. आणि हा जो आहे तो डाएटचा चिवडा आहे,
जो लोक आता जास्त बरोबर. मागणी आहे जास्त याची तो मागणी पण आहे, करून बरोबर. आणलेला आहे डाएटसाठी आहे, आम्ही. बरोबर. हो छान. आणि हे जे पॅकिंग आहे सर जे आम्ही घरगुती गव्हाचं बटर बनवलेलं आहे अच्छा. याची पण मुंबईमध्ये मागल्या वर्षी जास्त मागणी होती त्यामुळे यावेळी आम्ही तो पण स्टॉक जास्त आणलेला आहे. कसे देता हे बटर तुम्ही? हे आम्ही 50 रुपये पॅकेट देतो. 50 रुपये पॅकेट. छान. आणि स्टॉल नंबर किती आहे तुमचा? स्टॉल नंबर आमचा 322 आहे. 322. मी शुभांगी गणेश पवार फलटण येथून आलेले आहे. आमचं प्रोडक्शन मँगो पल्पचं आहे. मँगो पल्प आहे. हा मँगो पल्प आहे. कोणतं गाव आहे ताई तुमचं? फलटण आहे. फलटण. अच्छा. हा. आमरस करता तुम्ही? आमरस आहे. तर आम्ही उमेद माध्यमात 2021 साली आम्ही अभियानात या म्हणजे बचत गटा मार्फत आम्ही सहभाग घेऊन ह्याच्यातून आम्ही महिला सक्षमीकरण हे एक ब्रीदवाक्य लक्षात घेऊन आम्ही थोडी ह्याच्यातून प्रगती करत गेलो. आमचा आपला फळांचा व्यवसाय होता त्याच्यात आधारे आम्ही ह्याच्यातून ॲडव्हान्स म्हणून काहीतरी मँगो पल्प आम्ही गेल्या वर्षीपासून प्रोडक्शन केलं आणि उमेद व्यासपीठातून आम्हाला महिला सक्षमीकरणासाठी एक चांगली व्यासपीठ आणि संधी प्राप्त झाली आहे. मँगो पल्प हे कसं देतात ताई? ह्याची MRP 1 लिटर सर 399 रुपये आहे. अच्छा. 399. 399 रुपये आहे. आणि त्यानंतर हे चिक्की? चिक्कीचा काय भाव आहे? नमस्कार, मी सीमा सोमनाथ फाळके फलटणहून आले आहे. माझे गाव निरगुडी. तिथून आम्ही गुळपट्टीचा हा व्यवसाय सुरू केला आहे. गुळपट्टी त्याच्यामध्ये 3-4 प्रकार केलेले आहेत. एक शेंगदाणा गुळपट्टी, अच्छा, तीळ गुळपट्टी, मुखवास म्हणून एक आहे खोबऱ्याची आणि ही खरोखर खूप छान आहे आणि याचा एकदम म्हणजे सेंद्रिय पद्धतीने त्याचा हे केलेलं आहे. बरोबर. हां, छान. काय किंमत आहे त्याची? किंमत आहे, ही गुळपट्टी आहे ती 250 ग्रॅम 100 रुपये. छान. हां, तिळपट्टीचे 110 250 ग्रॅम आणि हे जवस बडीसोप. छान. हां, ते एकत्र केले त्याचे ते 130 रुपये 250 ग्रॅम आहे. छान. स्टॉल नंबर आहे 44. अहिल्यानगरहून आल्या ताई. काय घेऊन आला ताई? नमस्कार, माझा बचत गट आहे आणि त्याद्वारे मी स्वतःचा बिझनेस करते. माझ्याकडे आहेत सेंटेड कॅन्डल्स. छान. आणि सगळं फ्रॅग्रन्ससाठी आहे? हो, फ्रॅग्रन्स शेड. आणि काय किंमत आहे याची? साधारण 80 पासून स्टार्ट आहेत सगळ्या. 80 पासून स्टार्ट आहे. हां. हे सगळं तुम्ही स्वतः बनवता? हो, मी स्वतः घरी बनवते वा, सगळं. छान. आणि फ्रीज त्यानंतर? मॅग्नेट्स आहेत अच्छा. आणि फ्रेम्स आहेत MDFच्या. हा, फ्रेम्स तर खूपच सुंदर आहे. आणि हे कसं आहे? हँड पेंटेड. हे मराठी महिन्यांचे आपले शोसाठीचे म्हणून. कितीला आहे ते? हे त्याची स्टार्टिंग रेंज तुम्ही जर की होल्डर घेतलं तर 800ची स्टार्टिंग आहे. अच्छा. हां, आणि मग त्याच्या फ्रेम्स जे आहेत 12 इंचापासून स्टार्ट आहेत 24 इंचापर्यंत. अच्छा. आणि हे कसं आहे महाराजांचं स्वराज्य? हे 1100. हा, खूपच सुंदर आहे. यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे बघा. सुंदर. हे ती शिवगर्जना म्हणतात ना, हो. तो प्रकार. हा, बरोबर. छान. हे सगळं तुम्ही स्वतः बनवता? हो. वा, छान आहे. MDFची कटिंग करून आणायची आणि पेंटिंग वगैरे सगळं फिनिशिंग वर्क मी घरी करते. अरे वा वा, सुंदरसं अशी कलाकृती आहे ताईंकडे. आणि राजमुद्रा? ही राजमुद्रा कशी आहे? राजमुद्रा 5000. छान. तुर्तास मित्रांनो, आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे या प्रदर्शनामध्ये यायला विसरू नका, कारण या ग्रामीण महिलांना नक्कीच एक प्रोत्साहन द्या. इथनं शॉपिंग करा, कारण ह्या सर्व प्रोडक्ट जे आहेत ते आपल्याला मार्केटमध्ये किंवा मॉलमध्ये कुठेच उपलब्ध होत नाही. डायरेक्ट शेतातून आलेले आहेत आणि सर्व जे प्रोडक्ट आहे ते पूर्णपणे ऑथेंटिक आहे. तर नक्की या प्रदर्शनाला भेट द्या. चला मित्रांनो, पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. जय महाराष्ट्र.